स्मार्ट अहमदनगर न्यूज। मनोज जरांगे पाटील यांची बीड येथे सभा होत असून जय्यत तयारी सुरू आहे। या सभेत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे। मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत आहे। त्यामुळे या सभेला निर्णायक इशारा असे देण्यात आले आहे। जरांगे यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरावली सराटी येथे 2 वेळा उपोषणे केली। दुसऱ्यांदा केलेल्या उपोषणानंतर सरकारने व जरांगे यांनी दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत आहे। तत्पूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने 2 वेळा जरांगे यांची भेट घेतली। आता सरकारला मुदतवाढ नाही या मतावर ते ठाम आहेत। त्यामुळे आजच्या सभेत ते काय घोषणा करतात याकडे नजरा लागल्या। जय्यत तयारी सुरू आहे। गावोगावी बैठकी, जनजागृती फेऱ्या काढण्यात आल्या। दरम्यान सभेपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून फेरी निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यालाही ते अभिवादन करणार आहे। शहरभर कमानी, बॅनर व झेंडे लावण्यात आले आहे। 201 जेसीबीद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला आहे। महामार्गाच्या बाह्यवळण भागातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील मैदानात दुपारी ही सभा होणार आहे। सभेसाठी जरांगे हे आजच शहरात दाखल झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।